गिरणी कामगारांना शेलू वांगणीमध्ये घरं देण्यात आली आहेत आणि मुंबई या बाबतीत कालच आम्ही प्रचंड मोठा मोर्चा काढण्याचं काम केलं होतं आणि कालच राज्याचे उपमुख्यमंत्र्यांबरोबर भेट घेऊन आज 6 वाजता त्याच्यातली बैठक लावण्याचं काम आम्ही केलेलं आहे। शेडू आणि वांगीचा ह्याला अगोदरच विरोध होता सरकारकडनं। आम्ही हे अट जी आहेत सक्तीची अट ती काढावी त्याच्यातला एक भाग म्हणून ती अट त्यांनी काढण्याचा निर्णय घेतलेला आहे। तो GR देखील काढलाय। पण असं जरी असलं तरी देखील मुंबईमध्येच घरं देण्याच्या बाबतीतली कुठची उपयोजना कुठच्याही जमिनी अद्यापही त्याच्यामध्ये कुठच्याही त्यांनी काढलेला नसल्यामुळे आज ही बैठक लावण्याचं काम केलं आणि मुंबई शहरामध्ये आणि मुंबईच्या लगत असलेल्या जमिनीवरतीच गिरणी कामगारांना घरं मिळाली पाहिजे अशी आमची आग्रही मागणी आहे। इराण इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर मुंबईला सुद्धा त्याच्या झळा बसतायत। 20% हॉटेल्स बंद होण्याच्या मार्गावर आहे, तरी सरकार असं म्हणतंय की फसव्या गोष्टींवरती विश्वास ठेवू नका किंवा काय आलंय मुंबई शहरात चाकरमानी मोठ्या प्रमाणावरती आहे तुम्हाला माहित आहे। आणि असं असताना ज्यावेळी तो छोटे छोटे लघु उद्योगाला पण जर याची भडीमार होत आहे, मी समजू शकतो मोठ्या इंडस्ट्रीत आहे, पण त्याच्या मोठ्या इंडस्ट्रीला गॅस देणं आणि छोट्या इंडस्ट्रीला गॅस देणं जमीन आसमानाचा फरक आहे। आणि म्हणून हे छोटे छोटे जे उद्योग आहेत हे जर उद्या बंद पडले तर ह्याचा डायरेक्ट परिणाम ग्राहकवरती नाही सर्वसामान्यावरती येणार आहे। आणि शेवटी तो सर्वसामान्य माणूस कुठे ना कुठेतरी देखील जाऊन गॅसचा वापर किंवा बनवायला तर घेणारच आहेत। म्हणजे मला लॉजिकच समजलं नाही सरकारचा की जिकडे सर्वसामान्य माणूस जाऊन बसतोय रेस्टॉरंटमध्ये, मी म्हणतोय 5 स्टार मध्ये तुम्ही बंद करा, सर्वसामान्य जे छोटे छोटे रेस्टॉरंट्स आहेत छोटे छोटे जे ठेले आहेत यांना नाही। आज गॅसची छोट्या इंडस्ट्रीला बंद केल्यामुळे आज चिक्कीच्या कारखान्यावरती मोठा परिणाम झालं, आज पॅकेजिंगच्या कारखान्यावरती मोठे झालं, इंटिमिनेशन जे ज्वेलरी बनवत त्याच्यावरती झालं। हे सर्व प्रश्न बघायला पाहिजे ना। आणि हे सर्व प्रश्नाच्या बाबतीतच आज अशी परिस्थिती आहे की हे जर न झाल्यामुळे उद्रेक वाढत चाललाय। भारताचं परराष्ट्र धोरण कमी पडते असं नक्कीच बरोबर पडतं। म्हणून देश स्तरावरती पण मागणी होते की बा याच्याबद्दलची चर्चा घडवा असं म्हणतो। 1 मिनिट मॅच आपल्यासोबत होते आमदार सचिन अहिर, कॅमेरा पर्सन असीमसह मी संचारी आकेरकर, विधान भवन, मुंबई।